हिवाळा आला की प्रत्येकाच्या घरी लाडू तयार होतात आणि थंडीमध्ये सर्वांनाच आठवण येते लाडूची. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण लाडू घरी तयार करतो. तर आज मी उडद डाळ, गव्हाचं पीठ आणि ड्रायफ्रूटपासून मस्त पौष्टिक असे लाडू बनवणार आहे. तर कंबरदुखीसाठी, आपल्या हाडांसाठी हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत, गुणकारी आहेत. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, कीर्ती डिलाइट्स अँड लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आपण लाडूसाठी लागणारे साहित्य बघूयात. सर्वात आधी मी इथे उडद डाळ धुवून घेतली आणि उन्हामध्ये सुकवून घेतली आहे. पूर्ण कोरडी करून घ्यायची आणि जर तुम्हाला पुसून घ्यायची असेल उडद डाळ तर तुम्ही पुसून पण घेऊ शकता, पण मी इथे धुवून घेतलेली आहे. तर 527 ग्रॅम मी इथे उडद डाळ घेतली आणि 737 ग्रॅम गहू घेतले. जर तुम्हाला गव्हाचं प्रमाण कमी हवा असेल तर तुम्ही कमी पण करू शकता आणि उडद डाळीचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता. म्हणजे तुम्ही 700 ग्रॅम उडद डाळ घेत असाल तर गहू 537 घेऊ शकता. तर मी इथे गव्हाचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि उडद डाळ मस्त अशी भाजून घेतलेली आहे. याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता मी थोडीशी ब्राऊन कलर झालेली आहे भाजल्यानंतर. आपण इथे त्याच पद्धतीने गहू भाजून घेऊयात. तर कढई गरमच आहे आणि शक्यतो जाडच कढई इथे वापरा. तर मी इथे मंद गॅसवर, एकदम कमी गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर गव्हाचा आवाज येईपर्यंत आणि सुगंध सुटेपर्यंत गहू पण आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. तर मी इथे गहू भाजायला 7 ते 10 मिनटं मला इथे लागलेले आहेत. तर बघू शकता गहू पण छान भाजून घेतले आहेत. गहू आणि उडदाची डाळ थंड करून घ्यायची आणि जवळच्या गिरणीमध्ये लाडूसाठी पीठ दळून आणायचा. तर मी इथे बदाम घेतले आहे. बदामाची साल काढून 140 ग्रॅम बदाम घेतले आहेत. 260 ग्रॅम आपल्याला खारीक घ्यायचे आहे आणि मी इथे 100 ग्रॅम काजू घेते. तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर मी इथे काजू 120 ग्रॅम घेतलेले आहे आणि आपण मखाने पण इथे भरपूर घालूयात. सर्वांना माहिती आहे मखाने सुपर फूड आहे, तर मखाने अवश्य तुम्ही आवर्जून घाला. तर मी इथे 100 ग्रॅम मखाने घेतले आहेत. 247 ग्रॅम मी इथे खोबरा घेते. तर तुम्ही इथे पाव किलो खोबऱ्याचं प्रमाण करू शकता आणि 100 ग्रॅम वॉटरमेलन सीड्स आणि पंपकिन सीड्स मी इथे घेतलेले आहेत. आपल्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्स वापरायचे आहेत. आणखी तुम्हाला ड्रायफ्रुटचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता. तर मी इथे मोजून घेतले आहे आणि सर्व ड्रायफ्रुट्स आपण हलका मंद आचेवर भाजून घेऊया. तर मी इथे बदामाचे साल काढून घेतलेले आहेत. जर तुम्हाला बदामाचे बदाम सालासकटच घालायचे असेल तर तुम्ही ते घालू शकता. तर मंद आचेवर मी सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेते. याच पद्धतीने आपण इथे खोबरं भाजून घेऊयात. तर कढई गरम आहे. खोबरं भाजायला थोडाच वेळ लागतो, खूप जास्त वेळ लागणार नाही. तर ब्राऊन कलर होईपर्यंत आपण खोबरं भाजून घेऊयात. तर खोबरं पण आपला भाजून घेतले आहे आणि त्याच पद्धतीने मखाने भाजून घेऊयात. तर मखाने पण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर बघू शकता खोबरं एकदम छान ब्राऊन कलर झालेला आहे. कढई गरमच आहे आणि मखाने पण भाजायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला इथे. तर मखाने पण छान भाजून घेतले आहेत. सर्व साहित्य थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. तर पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स पण मी भाजून घेतलेले आहेत. तर खारीक पण मी इथे मिक्सरमध्ये बारीक केलेली आहे. खोबरं हाताने पण तुम्ही मॅश करून घेतलं तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता. तर मी इथे इलायची पण मस्त भाजून घेतलेली आहे. तर सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. तर खोबरा हाताने कुस्करून घेतला तरी चालेल. इलायची पण मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, पावडर फॉर्ममध्ये करायचं आहे आणि खारीक पण आपल्याला बारीक करून घ्यायची आहे.
तर मखाने, ड्रायफ्रूट्स आणि जाडसरच सर्व साहित्य ठेवायचे आहेत. खूप जास्त बारीक करून घेऊ नका. तर मी इथे 1 किलो गूळ घेतलेला आहे. तर मला इथे गुळाचा प्रमाण थोडा जास्त लागलेला आहे. गिरणीमधून दळून आणलेलं पीठ एका भांड्यामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. तर मी इथे पीठ काढून घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रुट्स जे आपण जाडसर बारीक करून घेतलं आहे ते यामध्ये घालूयात. तर सर्व दोन्ही जिन्नस मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात आणि पाक बनवायला सुरुवात करूयात. तर मी इथे 800 ग्रॅम तेल घेतलं आहे आणि 100 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे पूर्ण तूपही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता. हे लाडू तेलामध्ये पण छान लागतात आणि तुपामध्ये पण छान लागतात. शक्यतो मग गावठी तूप वापरा. तर मी इथे गावठी तूप घेतलेलं आहे 100 ग्रॅम आणि 800 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. तर तेलामध्ये गूळ छान मेल्ट होईपर्यंत, गुळाला छान वास सुटेपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम मेल्ट करून घ्यायचं आहे. तर गुळाला छान वास सुटलेला आहे, म्हणजे पाक एकदम परफेक्ट झालेला आहे आणि गरम गरमच या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे. फास्ट प्रोसेस करायची आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. सर्व पिठामध्ये हा पाक मिक्स करून घेऊयात. जर जास्त पाक कडक झाला तर लाडू वळले जाणार नाही. तर मी इथे सर्व पाक आहे ना पिठामध्ये मिक्स करून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता. तर माझ्या मदतीला आमच्या शेजारच्या ताई पण आहेत. तर आम्ही दोघी मिळून हे लाडू बनवून घेतात. तर मी इथे सर्व पाक मिक्स करून घेतला आहे आणि गरम गरमच आपण लाडू वळायला सुरुवात करूयात. आपल्या कंबरदुखींसाठी, हाडांसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. नक्की थंडीमध्ये उडदाच्या डाळीचे लाडू नक्की बनवून बघा. 2 किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व प्रमाण चेक करू शकता आणि लाडू बनवू शकता. तर एक लाडू मी फोडून दाखवते आहे. टेस्टी झाले आहेत लाडू एकदम. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि थंडीसाठी नक्की ही रेसिपी बनवा आणि आपले आरोग्य छान ठेवा.